चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. 4 धावांनी खातं खोलतोय तो म्हणजे प्रसाद गुंडे आपल्या संघाचं. जेव्हा आपण पाहिलं तर सायन्स सुपर किंग विनोद म्हात्रेचा संघ प्रथम फलंदाजी करतोय, तर घाडगे ब्रदर्स आकाश घाडगे आणि योगेश घाडगे यांचा संघ हा क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र सुंदर चेंडू, प्रसादला चेंडू काही समजला नाही, चेंडू मात्र गेला निर्धाव. दरम्यान आता जो सामना चालू झाला होता या सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक आपल्या नावावर झळकवलं तो जयेश पाटील ठरतोय सामन्याचा सामनावीर. जयेश पाटील आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. तसेच सुयोग पाटील आपल्याला विनंती करतो आपण जयेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे, त्यांचा सामनावीरचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. अरे बिर्याणी नाही खाऊन परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव आणि सुविधा. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर नक्कीच एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र आपण पाहतो 3 चेंडू लगातार निर्धाव आलेत. धावफलक मात्र कोणत्या प्रकारे हलत नाही, स्थिरवलेला धावफलक 4 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. षटक संपले, पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या शब्द आपण जर पाहिलं तर धावसफलकर धावा लागल्यात तर केवळ आणि केवळ 4. नक्कीच एक चौकार प्रसादच्या बॅटमध्ये आला होता, त्यानंतर मात्र आपण पाहतोय प्रणय सक्सेस ठरतोय कारण 5 चेंडू तो निर्धाव टाकतोय. इथे मात्र साहिल ने चेंडू खेळून काढलाय, कार्पेटच्या चेंडू जाईल तोपर्यंत कुणाल तिथे येतोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळते संघाला. साहिल खातं खोलतोय एका धावसंख्येने, संघाची धावफलक लागले ती म्हणजे 5 धावा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा प्रसाद मात्र इथे काय समजत नाही, प्रसाद चेंडू जातो निर्धाव. आकाश बिर्जे सुंदर गोलंदाजी करतोय, वारंवार प्रणयच्या पावलावर पाऊल ठेवून व्यवस्थित गोलंदाजी करतोय. हा बघा पुन्हा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव. परंतु प्रसाद गोंधळी नक्कीच एक नावाजलेला खेळाडू आहे, एक मोठं नाव आहे, त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तोच प्रसाद गोंधळी काहीसा अडखळत खेळतोय. बघा मी म्हंटल होतं नक्की चेंडू हवेमध्ये गेलाय, मात्र इथे मात्र काय होतंय तर प्रसाद मात्र बाद.
8 पर्यंत 9 पर्यंत सॉरी थोडीशी धावसंख्या कमी प्रमाणात आहे ती म्हणजे सायन्स सुपर किंग संघाची. सुंदर फटका फलंदाज बॅक टू दी पवेलियन. साहिल सुद्धा बॅक टू दी पवेलियन. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. गोलंदाज अतिशय सुंदर रनअप मध्ये धावतोय. कोणताही व्यत्यय येत नाही गोलंदाजाला गोलंदाजी करताना. सुंदर रनअप आहे तो म्हणजे प्रणय धसाडे यांचा. लॉंग रनअप सर्कलच्या एंड वरून रनअप करतात ते म्हणजे प्रणय धसाडे. पुढील चेंडू राहुल साठी. सुंदर चेंडू बॅटवर काही नीट येत नाहीये. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड सुद्धा या आपल्या स्पर्धेमध्ये आपण ठेवलेला आहे. तो बहुतेक कोणत्या तरी खेळाडूला मिळेल. पुढील चेंडू फुलर लेनचा चेंडू. सुंदर चेंडू. पुढील होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना प्राणवी चॅलेंजर्स विरुद्ध कार्लेकर कुरुल रायडर्स. अजून खातं सुद्धा खोललं नाही ते म्हणजे प्राणवी चॅलेंजर्सच्या संघाने. फलंदाजाला चेंडू काही झेपत नाहीये. चौकार षटकार इथे बघायला मिळत नाहीये. केदार ब्रिजेला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आता हे 4थं षटक चॅलेंजिंग ओव्हर षटक असणार आहे.
दरम्यान आपण बघतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 12 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. म्हणजे बघा 2 सामने असे झाले. मगाचा सामना आपण पाहिला असेल, एक मोठी धावसंख्या, सर्वात मोठी धावसंख्या 100 धावसंख्या झाली होती. आणि आता आपण पाहतोय दुसऱ्या या सामन्यामध्ये जिथे 4थ्या षटकातील पहिला चेंडू पडलाय, मात्र धावका केवळ 12च लागलेले आहेत. आकाश बिर्जे मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या दिशेने घेऊन चेंडू काढलाय. पुन्हा एकदा चेंडू पंकजला शोधत गेलाय. जर पंकज पाटील यांनी जर झेल घेतला तर जयेश पाटील यांच्याकडून 200 रुपये, सॉरी झेल सोडला तर 200 रुपये आहेत. एक धाव वाढते धावसंख्येत. पुढील चेंडू आकाश बिर्जे याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. ते सुद्धा एकदा मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15 पर्यंत. 4थं षटक चालू आहे. संघ पूर्णतः हताश धावसंख्येसाठी. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. चार धावा धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 19 धावा टोटल झाल्या होत्या. पण चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुम्ही अनसक्सेसफुल ठरल्यामुळे 3 धावा कमी होतात. धावसंख्या जाऊन पोहोचली तुमची 16 पर्यंत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सायन्स सुपर किंग्स संघाची धावसंख्या झाली म्हणजे 16. आता ह्या सामन्यात उर्वरित 2 षटकात केदार बेजीला चमत्कार करावा लागणार आपल्या संघासाठी. चला कार्लेकर गुरुनानक संघाचा कर्णधार आणि प्राणवी चॅलेंजर्स संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. प्राणवी चॅलेंजर्स आणि कार्लेकर गुरुनानक संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे.
पहिला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. ह्या षटकात केदारला काहीतरी कमाल करावी लागणार आहे. 15 ते 20 धावांचं षटक घ्यावं लागणार. पुढील चेंडू कृणाल याचा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न तितकासा सफल ठरत नाहीये. आणि केदार बिर्जे रन आउट स्वरूपात बाद होऊन तंबू मध्ये परततोय. पुढील फलंदाज स्ट्राईकला यावेळी ब्रिजेंद्र सालावकर म्हणजे सर्वांचा लाडका बॉन्ड या षटकामध्ये आक्रमक फटके मारणार का. आणि इथे मात्र नशिबाचं दार बहुतेक उघड होतंय. वाईटचा पंजा इथे दिला जातोय. धावसंख्येत अवांतराशी 5 निवांत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 पर्यंत. पुढील चेंडू आता मात्र सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बॉन्ड स्ट्राईक वर आहे. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता. चेंडू बॅटवर नेट सा येत नाही. हो यावेळी स्ट्राईकला आदित्य घाडके ज्याने मागच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती आपल्या फलंदाजीने. बघूया या सामन्यात आदित्य घाडके काय करतोय. एकच पण बीमर चेंडू पुढील चेंडू फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट चेंडू. आदित्य घाडगे काय करणार. एकदा फुल टॉस चेंडू.
4 धावा. पाच षटकानंतर सायन्स सुपर किंग्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 पर्यंत. षटकाच्या समाप्तीनंतर सायन्स सुपर किंग्स संघाची धावसंख्या जर पोहोचली म्हणजे 32 पर्यंत. शेवटचं षटक, या शेवटच्या षटकात जर 15 ते 20 धावा जमा केल्या तर 50 धावांचा धाव पल्ला पार करतील, जेणेकरून एक मॅच विनिंग टोटल बनू शकेल. जिथे सामना आपण घेऊन जाऊ शकतो असे टोटल बनू शकेल. त्याच्यामुळं या षटकात किती धावा जमवतात ते बघायचं आहे. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, फलंदाजाला चेंडू नीटसा मारता येत नाहीये आणि इथे मात्र लेग बाईज स्वरूपात एक धाव मिळते संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 33 पर्यंत. पुढल्या सामन्याचा नाणेफेक होणार होता म्हणजे कार्लेकर गुरु रायडर्स आणि प्राणवी चॅलेंजर्स, ज्याने आतापर्यंत एक खातं सुद्धा खोललेलं नाही या स्पर्धेमध्ये विनिंगचं. सुंदर चेंडू, पुढील चेंडू, सुंदर फटका, आर पार, गगनभेदी षटकार. आधी पुढील चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार. धाव संख्या झालेले 45. आणखी एक मोठा फटका जर बॅटमॅन बघायला मिळाला 2 चेंडूंमध्ये तर 50 धावांचा पल्ला पार होईल. दिवेश कलबटे संघ मालकांसोबत थोडीशी बांधणी करताना उद्यासाठी की आपला संघ कोणत्या प्रकारे आणखी वर जाऊ शकतो त्याचं पुरेपूर प्लॅनिंग करताना दिवेश कलबटे. षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी. आदित्य घाडगे 2 चेंडूंमध्ये काय करणार.
पुढील चेंडू अभिजित राहिरे याचा आदित्य गाडगेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार, चेंडू आरपार सीमारेषेबाहेर षटकार. यश गाडगे टाळ्यांचा पाऊस पडतो सीमारेषेबाहेर. पाटील यांनी मागच्या मॅच मध्ये आदित्य घाडगेला नावं ठेवली होती, पण आदित्य घाडगे सुद्धा दाखवून देतो मी काही कमी नाहीये. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, आदित्य घाडगे काय करणार. धावसंख्येत लेग बाय स्वरूपात 2 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 पर्यंत. 54 धावांचं आव्हान असेल. कर्णधार मास्टर माइंड इथे थोडासा खुश झालेला आहे. टीम प्लॅनिंग चालू झालेलं आहे. ही 54 धावा करणं सहज शक्य नाहीये. आपल्याकडे तेज तर्रार आणि कटर गोलंदाज आहेत. चला पुढील सामन्याचा नाणेफेक होणार आहे कार्लेकर कुल रायडर्स आणि प्राणवी चॅलेंजर्स. बॉलला बॉल देतो. तर आपण बघतोय सामना या दिवसातील शेवटचा सामना. एकीकडे प्राणवी चॅलेंजर्स जो संघ आतापर्यंत 4 सामने खेळलाय, 4 सामने पराभव झाले त्यांचा. शेवटचा सामना त्यांचा लीग स्टेज मधला. तर एकीकडे कार्लेकर कुल रायडर्स या संघाचे आतापर्यंत 3 सामने झालेत. 2 सामने ते हारलेत आणि 1 सामना ते जिंकलेत. प्राणवी चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर बघतोय मैदानात चालू असलेला सामना तो म्हणजे सायन्सच्या सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात गाडगे ब्रदर्स. गाडगे ब्रदर्स संघाचे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली असताना अचानक आदित्य गाडगे आला मैदानात आणि त्याने जे लगातार 3 षटकार मारले हे बघण्यासारखे होते. दुसरा चेंडू द्या. नक्कीच आदित्य गाडगेचा चेहरा बघा कसा दिसतो एकदम. सलामीचा षटक पहिला आणि सांघिक परीक्षण घेऊन केदार बिनच्या गोंधळी मार्कवर. तर फळीसाठी नवीन जोडी मैदानात सलामीची जोडी प्रणय दसाडे आणि पंकज पाटील. 54 धावांचं मापक असं आव्हान संघ पुढे असताना 36 चेंडू आणि 54 धावा.
हॅलो हा चेंडू सुंदर चेंडू पंच मात्र इथे नाखुश पंचांचे हात जमिनीपासून समांतर धावा मिळतील अवांतर एक धाव. तर पंकज पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. आपल्या प्रत्येक षटकारासाठी जयेश पाटील यांच्याकडून 200 रुपये. हा सुंदर चेंडू इथे पुन्हा एकदा पंच मात्र नाखुश पुन्हा जमिनापासून हात समांतर धावा मिळतील अवांतर एक धाव. धावसंख्या झाले 2. आदित्य कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये मित्र आपल्या इथे. पुढचा चेंडू लगातारचे 3 चेंडू लगातारचे 3 स्क्वेअर चेंडू. काहीसा भरकटणारा दिसतोय तो म्हणजे केदार बिर्जे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक मोठं नाव आहे, अनेक मोठे मोठे टुर्नामेंट खेळतो असा केदार बिर्जे. मात्र इथे काहीसा भरकटतोय. समोर फलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा आहे तो म्हणजे प्रणय दसाडे. हा सुंदर चेंडू इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण राहुल जाधव करून होताना दिसतंय. चेंडू मात्र जाईल दन दन. जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्रात चेंडू घेऊन काढला प्रणयने. चेंडू जातोय पुन्हा एकदा दन दन करीत सीमारेषे बाहेर. दुहेरी अंकात जाऊन धावसंख्या पोहोचले बिनबाद 11. पहिले सलगचे 3 चेंडू स्क्वेअर, त्यानंतर येणारे 2 चेंडू चौकार, म्हणजे आपल्या 2 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा. ओहो इथे मात्र सुंदर कमबॅक केले. चेंडू मात्र जातो निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केदार बिर्जे अंतगोलंदाजी मार्क. ओहो वाह सुंदर गोलंदाजी वाह. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. वाह काय क्षेत्ररक्षण झाले कुशल पाटील मार्फत. अतिशय छान.
पहिल्या षटकाचे समाप्ती झाले आणि 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर घाडगे ब्रदर्स संघाने निर्धारित एका षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या. इथे मात्र पाहिलं तर कोणत्याही फलंदाज मात्र बाद झाला नाही. इथे मात्र आपण पाहतो वैयक्तिक प्लेट सांगली तिसऱ्या घेऊन नवीन गोलंदाज येतो मैदानात. सॉरी दुसऱ्या घेऊन आदित्य गाडगे. इथे आपण पाहतो नो चेंडूची घोषणा झाली आणि या नो चेंडूचा फायदा होतोय तो फलंदाजांना. प्रणयच्या बॅटून येतो रिवर्स षटकार. धावसंख्या धावसंख्या 7 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19. पंकजला मात्र फलंदाजी संधी मिळेल नाही कारण इथे बक्षीस लागलेलं आहे. प्रत्येक षटकासाठी 200 रुपये जयेश पाटील मार्फत, जयेश अशोक पाटील यांच्या मार्फत. इथे मात्र चेंडू आयोमध्ये नक्कीच झेल होणार का, परंतु चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एक धाव पूर्ण केली आणि ते तुतुमय करताना पाहतो आपण तर दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. धावसंख्येत एकदम 2 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 21. इथे मात्र सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुनील काय करतोस मित्रा. आपण डाय मारली असती तर झेल झाली असती. चेंडू मात्र जातो निर्धाव. इथे मात्र बघूया पुढचा चेंडू टाकणारे सुजल पुरे आदित्य घाडगे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 22. पंकजला 200 मिळणार का जयेश पाटील यांच्या मार्फत. इथे काय झालं मित्रांनो, चौकार आलाय. यशने नक्कीच कॅच सोडले की मॅच सोडले हे मात्र आपण सांगू शकत नाही कारण पंकज पाटीलचं कॅच सोडणं खूप महाग आहे मित्रांनो, पडेल तुम्हाला. यश आपण असं चुका करू शकत नाही यार कारण तो लेदरवर खेळणारा खेळाडू आहे. पंकज मोठे फटके त्याला माहिती आहेत कसे खेळावे. धावसंख्या मात्र 26. इथे सुंदर चेंडू पुन्हा त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. कुशल पाटील यांना शोधून चेंडू घेतला.
शेवटचा चेंडू सुद्धा थोडासा सुंदर शॉट होता, अतिशय जोराने मारलेला चेंडू होता, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणाला अडवणं तितकंसं कठीण असं होतं. त्याच्यामुळं आपण म्हणता येणार नाही की क्षेत्ररक्षणामध्ये दोष असेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस फुलटॉस प्रकारचा चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रात मारलाय. एक धाव पूर्ण आणि एका धावाने समाधान मानतोय घाटगे प्रदेश संघ. एका धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 31 बिनबाद 31. आता मात्र येणारे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 23 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज आदित्यच्या ओव्हरला शेवटच्या चेंडूवर एक घणाघाती चौकार ठोकला होता. त्यावेळेस मात्र पंकज बीट होतोय. पुढील चेंडू केदार्याचा. यावेळेस परत एकदा बीट होतोय पंकज. लगातारचे 2 चेंडू निर्धाव जातात. धावसंख्या स्थिरवलेली बिनबाद 31. यावेळेस फुलटॉस प्रकारचा चेंडू हलकासा कटावण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि या एका धावेनिशी घाटगे प्रदेश संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 32. फुलटॉस प्रकारचा चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्रात खेळून काढला. यश घाटगे तिथे तैनात. एक धाव पूर्ण आणि या एका धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 33. केदारच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेसचा फुलटॉस चेंडू आता मात्र या इनिंग मधील चॅलेंज ओव्हर घेऊन आलाय कुरुळ एक्सप्रेस. आदित्य घाटगे सामना करेल पंकज पाटील. जिंकण्यासाठी 18 चेंडू 20 धावांची गरज असताना
हलकासा कटवलेला चेंडू गेलाय डीप थर्ड मॅन क्षेत्रात, चौकार. पुढील चेंडू आदित्याचा पंकजसाठी. यावेळेस मात्र ओव्हरपिच टाकला होता, चेंडू मारलाय डीप कव्हर क्षेत्रात, साहिल पाटील याच्या हातात, फलंदाज बाद. चॅलेंज कठीण होत जाईल ते म्हणजे घाडगे ब्रदर्स संघाला, जिथे 4 चेंडूत 6 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. सतरा चेंडू 16 धावांची गरज आणि चॅलेंजर पूर्ण करण्यासाठी 4 चेंडू 6 धावा. यावेळेस मात्र लेग बॉल टाकला होता, एज लागून चेंडू गेलाय डीप थर्ड मॅन क्षेत्रात, श्रवण तैनात एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. चॅलेंज ओव्हर जिंकण्यासाठी घाडगे ब्रदर्स संघाला 3 चेंडू 5 धावांची गरज. पुढील चेंडू आदित्य घाडगे, यावेळेस मात्र फिरून मारलाय, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर क्षेत्रात, षटकार. मॅन इन फॉर्म प्रणय धसाडे. आता मात्र चॅलेंज ओव्हर मधील शेवटचा चेंडू येणं शिल्लक. आदित्य घाडगे पुढील चेंडू आदित्याचा, आणि 4 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 47 आणि 5 धावा एक्स्ट्रा म्हणजेच 1 बाद 52. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 ओव्हर आणि 2 धावांची गरज.
12 चेंडू 2 धावाची गरज असताना कुशल पाटील काहीतरी रणनीती आखत असताना मला वाटते त्यांना ओव्हर पाहिजे असेल म्हणून ते विकेटचे इथे आले आहेत. कुशल पाटील पहिला चेंडू आकाश मिर्जे यासाठी पहिल्या चेंडूवर ठोकलाय आकाश मिर्जे यांनी खणखणीत दणदणीत षटकार आणि घाटगे ब्रदर्स सुद्धा टॉप 4